हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते। तर मी नेहमी शेगावचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते। तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे गजानन महाराज ज्या ठिकाणी प्रगटले ते ठिकाण। तर पहिल्यांदा जेव्हा गजानन महाराज शेगावला आले तर तेव्हा ह्याच झाडाखाली गजानन महाराज बंकटलाल आणि दामोदरला दिसले होते। उष्ट्या पत्रावळीवर जेवताना ते दिसले आणि तेव्हा बंकटलाल म्हटले त्यांना की तुम्ही उष्ट्या पत्रावळीवर का जेवत आहात। तर तिथे ऋतुशांतीचा कार्यक्रम चालू असतो आणि ते म्हणतात की ते मी आत्ता तुमच्यासाठी एक ताट घेऊन येतो जेवणाचं, तुम्ही उष्ट अन्न नका खाऊ। तर ह्याच झाडाखाली ते बसलेले होते आणि हेच आहे ते घर। बंकट सदनच्या अगदी जवळच, अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर हे प्रगट स्थळ आहे, अगदी जवळच आहे। आणि हे बघा इथे गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीवर जेवताय असं हा इथे खूप मोठा छान असा फोटो लावलेला आहे माऊलींचा। आणि हेच आहे ते झाड की इथेच माऊली बसलेले होते। बघा किती मोठा वृक्ष आहे ना हा। आणि हे बघा हेच आहे ते स्थळ, हेच आहे ते घर जिथे माऊली आले होते। आणि हे बघा, चला आपण आता मध्ये बघूया इथे काय आहे। तर इथे मध्ये आहे इथे काय म्हणजे ह्या स्थळाचं काय महत्त्व, तर ते सगळं इथे दिलेलं आहे। आणि इकडे पण माऊलींच्या पादुका आहेत। आणि हे बघा हा आहे तो रूम, ते घर। आणि इथे आहे गजानन महाराजांचा फोटो लावलेला। अजून आता इथे आम्ही आधी आलो होतो तेव्हा एवढं म्हणजे काम नव्हतं चालू। आता इथे काहीतरी वेगळं काम चालू दिसतंय, काहीतरी काम चालू आहे। नेमकं काय ते जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा समजेलच। आणि हा बघा हा आहे तो खूप मोठा असा वाडा, रूम खूपच मोठा आहे। आणि हे बघा इथे आहे माऊलींचा फोटो। आणि हा फोटो म्हणजे माऊलींचे इथले जे पण फोटो आहेत तर ते फोटोंचा हेच खूप छान असं आहे की ते आपल्याकडेच बघताय असं वाटतं। तर इथल्याही फोटोमध्ये तसंच वाटतं, लाईट चमकतोय हे बघा असा आहे हा फोटो माऊलींचा इथे। आणि संध्याकाळचा टाईम झालेला आहे तर हे बघा खूप छान असा फोटो आहे माऊलींचा। आणि याच्याच वरती दुसऱ्या मजल्यावर आहे वाचनालय। आणि वाचनालय पण भरपूर छान आहे, मोठा आहे, सगळे काही वेगवेगळे तिथे पुस्तकं वगैरे आहेत। तर आम्ही वाचनालयामध्ये गेलो होतो पण तिथे फोटो व्हिडिओ काढायला चालत नाही म्हणून मी तिथले फोटो व्हिडिओ काहीच काढले नाही। तर हे बघा, तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले गजानन महाराजांचे तर मला नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते।